गिफ्ट बघा बसतो बा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मॉर्निंग वॉकिंग गाईज सुरू झालेली आहे. चला, या कडक ऊन आता पडलेलं आहे आज खतरनाक. आणि इकडे मोरानं पिसारा फिरवला आहे, म्हणजे व्ह्यूज एक खतरनाक झालेला आहे आज. बघूया आता किती वेळ पिसारा फुलवला बघूया. बघा पळतोय आता बघी आल्यामुळे पळतोय. कधी पळला पिसारा हे केलेला आहे. मोराचा त्यांना नाचरे मोराची वाट लावलेली आहे बघ्यानं. हे बघ्याचं दररोजच काम आहे, पळवतोय नुसतं. बघा कसं आता सगळे लांडोर तर पळालेले आहेत, मोर एकच आहे, पिसारा फुलवला आहे. लांडोर भरपूर झाले तर. चला मला फिरू. आज आहे स्पेशल डे गाईज. आज काय स्पेशल डे येताना सांगतो. आता या गाडी जायचा, याला मोर तर गेला, चालला मोर आमचा. डिस्टर्ब केल्याबद्दल सॉरी गाईज, गेलेले आहेत. चला, आत्ताच म्हणलेलो कडक ऊन आले आणि आता आभाळ पण आलेला आहे. खतरनाक व्ह्यू झाला आहे, मस्त वाटते ना. आता एकदम जरा थंडावा पण सुटला आहे. आता काय माहिती पाऊस पडतोय का उकडते. तर गाईज आज आहे स्पेशल फादर डे. तर मदर डे दिवशी तर भरपूर सरप्राईज झालं. आज होईल का नाही ते सांगता येत नाही, पण तरी पण प्रयत्न करीन. बजेटवर पण भरपूर आहे. बजेट आहे तर सगळं आहे, म्हणजे पैसा आहे तर सगळं आहे, नाही तर काय नाही. तरी पण नॉर्मली सेलिब्रेशन करता येईल. अजून आज पप्पांना दिवसभर विशेष करत नाही. हो, रिॲक्शन काळा लगेच चालला बारीकडे. इकडे या बाबा, तू इकडे आलास का? पटकन देतो बघा. आता तू गेलासच सुसू करतो नुसतं इकडे तिकडे तोंड म्हणून. इकडे या, इकडं बघ, इकडं आत स्वतः टोकते. तुला कळते ते झाड आहे ती नुसतं वारा सुटलाय बाहेर. आता तू ये माती उडून नुसतं तरी काळ्या इकडे. आता तिथं लुडबुडते नुसतं. कुणी तर वास सोडलेला दिसायचं, त्यामुळं यो गडी तिथनं खाला ना. आता मग बास उदाव दिले झाले. काठी बैठले आता इकडे तू तिकडे डोंगरावर आल्या का वाटतं यो काळा. आता तिकडं बघ. चला घरी साठकायचं. हा कडे तोंडला जा. डोंगरावर कसं ऊन पडले पहिला काय, आणि वरती आभाळ आहे. चला, आज बहुतेक येईल पाऊस असं वाटते. बघूया काय सीन होते. तर सर साहेबांना फिरवू आणि सुखरूप घरी नेऊ बिना पळवता. नाही तर गडी एकदा गेला ना पळवतेच मग गडी, मग ऐकत नाही. चला, आज होणार आहे सफाई. गपचूप बसूया. चला. तर काहीच म्हणण्याप्रमाणे आता झालेले आहेत जवळजवळ 7 वाजून गेलेले आहेत. आणि बघू शकता वातावरण एकदम खतरनाक झालेलं आहे. आणि पप्पांसाठी स्पेशल केक घ्यायला आलो इथं. पहिली पाऊस येऊ शकतो, तर आलेला आहे वैशाली स्वीट्समध्ये. तर केक घेऊ आणि जाऊ लवकरात लवकर घरी. आता दुकान सगळं बंद करून जाऊया आता वापस घरी गाईज. चला. तर गाईज आता आलेला आहे घरी. आता साहेब आवरत्यात कटात एकदम चकचकीत. तर आता फ्रेश होऊन आलेलं आहे. आज स्पेशल फादर डे यासाठी नियोजित कार्यक्रम केला, पण मोबाईलचं स्टोरेज फुल झाल्यामुळं काही करता झालं नाही. पण आता जरा रिकामा केला तो सर साहेबांचा सुट्टी ना आठव. आता साहेबांना तयार होऊ द्या पहिलं, आणि मग तुम्हाला दाखवतो तयार झाल्यानंतर काय सीन आहे. तसं मी पण फ्रेश होतो. मॅडम पण झालेल्या आहेत, वरती मॅडम गेलेले आहेत, ते पण तयार होतात. तसं मी पण तयार होतो. मी तयार झालो तुम्हाला दाखवतो. तर गँग आवरलेली आमची. पप्पा रुबाबदारमध्ये बसलेले आहेत. नवीन ड्रेस कोट वेट घालून टोपी. आता टोपी जराशी आमची आहे दोन्ही. तर मॅडम पण आवरून चालू आहे. अरे बापरे, मॅडम ही आता तयार असून साडी घालूनच स्माईलमध्येच आहे. पण आहे त्या ड्रेसवर काय करायचं, उकडा लागला ढीगवर. बंद करू पंख्यामुळं आरती चालल्या. पहिली वळून घेऊ म्हणजे पंखा लावायला बरा.
तसं कूलर बंद करून चुकीची केली. कूलर लावला असतं भार 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 बरं झाला असतं. पप्पांना कोणी सावधान म्हणलं का? ह्याच्यात नाही येते वाटतं वर. हां चांगला आहे की असं ते. आज फादर डे स्पेशल्स. पप्पा रडू लागल्यात की काय समजा ना मला. एवढं स्थिर का झालं ते मला समजा ना. हां आता हसलं जरा. हां एकदम सावधान म्हणल्यावर सावधानच झाला आणि विश्राम. केले का? हे बघा आत बाहेर एखादा जीव घुसमटा लागलेला आहे. कुठे गेला हे बघा. घबरा बाहेर बस जरा थोड्या वेळ जागी जात पळायचं. आता मॅडम ओवळत्यात. केक आणलेला आहे असा तऱ्हेने. सजावट थोडी हलकीशी केलेली आहे मस्तपैकी चॉकलेट फ्लेवर. पप्पांना तसा शुगरमुळे चालतच नाही पण काय करायचं आता. केकचा मालकी आम्हीच झालेला आहे आता सध्या. नावाला केक झाला इथं. पापा तुम्हाला भजी आणली. हां साहेबांना भजी आणल्यात. त्यांना भजी लय आवडतात. ओ माय गॉड. संस्कार उम्र से बडे होते. ओ माय ओ वा हे काय नवीन अजून परत काढून. काय मला तर काय आवडलं. नवीनच आहे जसं तुम्ही किंवा मला वाटते गुरु शिष्याची तसं करते ना तसं चालू वाटते. हो मी लेट हे जर म्हणणं आहे मला पण हे करायचं आहे. माकड दोंडीचा ते झालं काम. त्याचं काम झालं ना. झालं की त्याचं मग चला हळदी कुंकवाचं तेवढं ठेवा. बाकीचं काम झालं असलं जाऊ दे. म्हणजे पंखा लावायला म्हणजे उकडायला आले ढीगभर. गरमी पाऊस काय पडना पण घाम ढीगभर यायला आला. काय करायचं चला भिजून त्या फेकायचा. मग काय चालूच आहे काय. पाय आता ह्याच्यावरती ठेवा. त्याच्या हळद कुंकू हो लावायचं. मॅडम करतात. आपण मध्ये बोलणं चुकीचं आहे. त्यांचं ते करतात नाही. डिस्टर्ब नको विनाकारण. लावायचं मला माहिती आहे. बस काय सगळं माहीत असते. आपण विनाकारण माती खातोय सांगून. एकदा सांगितलेलं आहे त्यामुळं गोष्ट सांगत बसायची गरज नाही. परत मग त्याच मापात होता. पप्पा एकदम आज रुबाबदार वाटायला लागले खूप दिवसांनी. पप्पा आज रुबाब वाटायला लागलेत एकदम. अगं माझं कशाला मदर डे कुठं आहे? फादर डे. तू मदर डेच्या टायमाला राहिलेलं ग ती राहिलं ना. त्यामुळं अरे बापरे लाईट पण गेली त्या मायला. तरी नशीब पप्पांच्या आशीर्वादाने इन्व्हर्टर आहे. हात लावायला. हात लावूया का? पाय पाय ठेवा तुम्ही पुढं. हो आई हात वर घ्या. हात लावते मी म्हणजे आईचं. आई तुम्ही आम्हाला पुण्य करूच दे. अरे बापर आईचा आशीर्वाद मिळालेला आहे आम्हाला. आज फादर डे आणि आईचं गुणगान चालू आहे. काही विषय समजा ना. तुम्ही लावला का? हो मग सगळ्या गोष्टी मी करणं पॉसिबल आहे का? नाही. येस बॉस. इथं दोन्ही पण ना. काय चाललंय यांचं बोलणं? त्याचं काय आहे का रे काय झालं. काळो टकनी झालेलं आहे. आईचं पायपूजन झालेलं आहे. आता केक कापा म्हणजे अरे बापरा साहेबांनी स्वतःहून प्रस्थान केलेलं आहे केक कापायला. मला वाटते भुका भरपूर लागलेल्या दिसल्या साहेबांना. केक कापा की ह्याला काय आता हॅपी बर्थडे म्हणा नसते. हे फादर डे आहे त्यामुळं हां पप्पांना चारा आता एकच तुकडा चारा सगळ्यात मिळून. सगळ्यात मिळून एक चार. एक चारा म्हणजे कसं शुगर पेशंट आहे त्यामुळं खूप काळजी घ्यायला लागते. इकडून जाते थोडासा घ्या. थोडासाच घ्या सगळा खचाला द्या. तिला आवडतं चॉकलेट फ्लेवर. हॅपी फादर डे फादर. तुम्ही मी पण चालू फादर्स बघा तुमचा. नव हाय की नाही मी करते इथे. फादर्स हॅपी फादर्स हॅपी फादर्स डे. बस की आता काय हॅपी फादर्स डे झालं. इथं साईड हे साईडला होतं फादर्स आहे. तुला पाहिजे का? चालेल. मग हो त्याच्या भुका लागल्या जबरदस्त. गिफ्ट घेऊन या घेऊ. हां गिफ्ट कर. हा? तिला चालते की तिघाला चालणार म्हणजे आता. हो तुला पण. आपण जेव्हा आपण मॅडमला आवडलेला आहे केक.
मॅडमला साधा केक आवडत नाही ना त्यामुळे आणि गिफ्ट राहिलं गिफ्ट कुठला पप्पा आणला? कुठला आणलाय मग? काय आणला कुठला कुठला? ते वैशाली. तुला. वैशाली म्हणलं बस किती काय तसं राहतो. तर रात्री तसा एवढे पैसे घालून केकला टेस्ट आहे ना एवढा आपण मागायचं अंतर बघूया अजून गिफ्ट राहिलं गिफ्ट राहू द्या चला गिफ्ट बघा बसतो बा करा गोळा एकदम जास्त बघा छोटं दुखते वाटतं पलीकडे, पलीकडे. पलीकडे होते. करंगुळी बसले ना. करंगुळी बसले. मधलं कसं काय देता तुम्ही बसते करंगुळीत घालत आहे की ऐ, नाही सोडलो थांब. त्याचंच द्यायला बसायचं बसली थोडी कमी फिटिंग होते का बस की आता किती रडायचं माणसानं बसली का आवडले का अजून लिहू दे बाबा नाही हम्म येत बसव फिटल असू द्या आपली कसं आहे पप्पांना आवडली का? अंगठी आणि चेनीची शोकली आहेत पप्पांना त्यामुळं चांदीची आमच्या नशिबात चांदीची आहे का? सोन्याचं ब्रेसलेट केलं असतं ही चांदीची आहे का? ही चांदीची आहे. पप्पा बजेट Metal. समजून घ्या. मेटल मेटल चांदी आहे पप्पा हा? हे कमवत असती तर सोन्याचं मी एक घेतलं असतं मला होय घेतलंच असतं ही चांदीची आहे पप्पा सोने चांदीची आहे हो हे काय काय दुकानात आणली मी नसल्या पप्पा डबी लावून नाही आणली खरंच चांदीची आहे. वा हिचा पण कॉन्फिडन्स आणि Thank you. आमचा पण कॉन्फिडन्स बघा लांब बघ्या वाट तुम्ही बघतोय. अरेंजमेंट सोनं घेऊ शकत नाही म्हणून बाबा आम्ही असं असं. करतो. चांदीचं झालं का तुम्हाला माझं काय नाही तसं काय नाही. एवढं पोराला तुम्ही हलका समजला का हो हा नाही. धन्यवाद लोखंडाचं आभार आहे तुम्ही एवढा सत्कार मजा केल्या माझा बर एवढं. असू द्या असलं बाबा, हा? त्याला काय करू? हा, रडू नका चला त्यात काय एवढं ते बघ तुम्ही द्या सोन्याचं मला मी कुठं नाही म्हणतोय छान. ठीक आहे ओके अजून एखादा फोटो काढायचा का? सर, हा, फोटो. काढ की. कावळो इथं बसलाय जेवण झालं ना तुझं तू तिथंच बसायला आता आम्ही जेवतो लाईट गेल्यामुळे इथला पंखा लावता येत नाही काय करायचं उकडायला आली ढीगभर हा खेळा गे ये. तो ते त्याच्यात ठेवी म्हणजे तुझं भजी वडं आज स्पेशल आहेत फादर डेला आवडतात एवढं भात मसाले भात दिसतोय आज बघू मसाले भात आणि कालवण कसं झालं शेवगे शेंग करेरे सुके आणि भाजी कारल्याची चला सगळे आपल्या मूळ पदावर आलेले सगळे बनेलवर आता जस्ट झाले बनेलवर ड्रेसवर बनेलवर मग चला खाऊया भूक आता लागलेले आहेत जोरदार जो पर्यंत अरे बापरे थांबा चला चला आता जेवण झालेलं आहे मस्तपैकी आता गार वाऱ्यात बसलेलं आहे साहेबांचं आता पाण्याचं काही तर काम चालू आहे बघे इकडे ये इकडं तिथे करू दे त्यांचं पाणी काय असं पाईप कोणी टाकल्या अवघडच आहे तर फादर डे झालेला आहे अशा तऱ्हेने सेलिब्रेशन एवढं काय नाही नॉर्मलीच केलं तर जरा करायचं होतं मोठं पण काय आता बजेटनं थोडंसं हिलाडी पण असू द्या तर सेलिब्रेशन झालेलं आहे आता मस्तपैकी जेवण पण झालेलं आहे आता झोपूया त्यानं आणि मस्त पहिलं गार वाऱ्याचं लुप्त किंवा अजून घाम येते असल्या वाऱ्यात पण घाम येते गरमी पण आहे तेवढीच पाऊस काय यावेळी बहुतेक दुष्काळ आहे मोठा दुष्काळ तर मॅडम आलेल्या आहेत आता भांडी घेऊन धुवायला तर guys, please आम्हाला follow करा, इंग्लिश माहित आहे कधी-कधी हा like करा, follow करा. हे बघा. subscribe विसरू नका. हे रेडिओ आमचा एकदा सुरू झाला की सुरू झाला तर चला गाईज या ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल म्हणजे काय तुम्हाला आवडलं? तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत